कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। येस आदित्य, तू करेक्ट करतोस। अरे यार दमलो मी, पाणीच येत नाही। मालक सर, हाव करा की प्रयत्न, तुम्हाला नक्की जमल। तुम्हाला असं काम करायची सवय नाही ना, पण करा करा प्रयत्न करा, नक्की जमल तुम्हाला। आणि कसं आहे ना, पाण्याचा एक थेंब जरी मिळाला ना तरी देवाच्या अभिषेकाला चालतोय। करा करा। आदित्य, पारू एकदम करेक्ट बोलते। तू थोडा अजून ट्राय कर ना, अरे येईल पाणी खरंच। कोरडे हापसे यांच्या पुणे पाणी ठेवलं होतं। वरचा देव जरी आला तरी हापसेला पाणी येणार नाही। किती वेळ झाला? का हो दादा, असायला काय आलं? काय नाही हापसा तुम्ही हापसा। आलं आलं पाणी आलं। फायनली पाणी आलं। प्लीज आपण लवकर अभिषेक करूयात, ओके? चल चल। मालक सर, तुम्ही दमला असाल ना, आराम करा हा। एवढ्या वेळ आपसतोय तेव्हा नाही आलं पाणी। बिघडले वाटतं। खरोखर झालं काय पाणी? हा, हे काय आता नेलं नाही त्यांनी। तुम्हाला तुमच्या बायकोने खोळ्यात काढलं म्हणायचं। म्हणजे तुमच्या बायकोवर भांडणं झाले काय? अहो माझं लग्नच नाही झालंय अजून। ती तुमची बायकोच आहे ना? तिने तुमची खोड मोडली। अनुभव आहे मला नवरा बायकोच्या भांडणाचा। अशी लय जोडपे येतात इथे। तिने तुम्हाला सांगितलं ना हापसीला पाणी आलं ते। बघा बघा हापसीला पाणी आलंय का? बघा एक थेंब पण नाही हापसीला। एकदा माझ्या बायकोने पण माझी अशीच खोड मोडली होती। मी तुम्हाला एक सल्ला देऊ, बायकोची कधी खोड काढू नका, तिला कधी दुखवू नका। बोलताना जीभ सांभाळून बोलायचं आणि कधी कधी तुझंच खरं असं बोलायचं। त्यातच आपलं भलं असतं। तो माणूस जे बोलला ते खरं असेल का? म्हणजे मगासपासून मी प्रयत्न करतोय पण तरी त्या हापशीला पाणी आलं नाही का? त्या हापशीला पाणी येतच नाही आणि हे पारूला माहिती असून तिने मला मुद्दाम सांगितलं नाही। ती का करेल असं? तिला हे माहिती असतं तर तिने तिकडे पाठवलंच नसतं मला। इतकं तर ओळखतो मी तिला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।